छत्रपती संभाजीनगरमध्ये। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे। जेसीबी, पोकनेर, हायवासह पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। जवळपास 3000 अतिक्रमणांवरती हतोडा पडणार असं कळतंय। संभाजीनगर जालना रोडवरची अनधिकृत बांधकामं जी आहेत ती काढली जात आहेत। छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरील मुकुंदवाडी ते केम्ब्रिज बायपास पर्यंतची संपूर्ण अनधिकृत बांधकामं, विनापरवाना बांधकामं आणि अतिक्रमण काढली जाणार आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, सगळ्यात मोठी कारवाई आपण म्हणू शकतो याला, नेमका प्रतिसाद कसा दिला जातोय नागरिकांकडून? छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासातली सर्वात मोठी ही मोहीम आहे। या मोहिमेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर ते जालना रोड, त्याचबरोबर बीड रोड, बीड बायपास रोड, पैठण रोड, नाशिकला जाणारा रस्ता आणि जळगावला जाणारा रस्ता, हे सगळे मोठे रस्ते आता अतिक्रमण मुक्त केली जाणार आहेत आणि त्यासाठीची मोहीम आजपासून सुरू झाली आहे। हा चिकलठाणाचा परिसर आहे, जिथे जवळपास 350हून अधिक महानगरपालिकेचे कर्मचारी एकत्र जमलेत। 200 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी अतिक्रमण हटवण्यासाठी जेसीबीची संख्या ही 20 पेक्षा जास्त आहे। त्याचबरोबर पोकलेनची संख्या ही 6 पेक्षा जास्त आहे। पोकलेन, जेसीबी, अग्निशमन दलाची वाहनं, ॲम्ब्युलन्स, या सगळ्या हायवा, त्याचबरोबर कोंडवाडे असा मोठा साधन सामुग्रीचा साठा सोबत घेऊन, सगळी साधनं सोबत घेऊन महानगरपालिका आता कारवाईला सुरुवात करते आहे। गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे जेव्हा विकास आराखडा मंजूर करण्यात आला तेव्हापासून मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाली होती। साधी सुधी नव्हती तर अनेकांनी इमारती उभ्या केल्या होत्या आणि त्या इमारतीमुळे रस्ते व रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झालेली होती। या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे जे लोक होते त्यांना अनेकदा सांगून सुद्धा ते काढत नव्हते आणि त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विभागाने कारवाईला सुरुवात केली। त्यानंतर हायकोर्टात सुद्धा हे प्रकरण गेलं आणि हायकोर्टाने सांगितलं की येत्या 24 तासामध्ये ही सगळी अतिक्रमण तुम्ही स्वतःहून काढून टाका, नाहीतर महानगरपालिकेला ती काढावी लागेल। एकंदरीतच डेडलाईन देण्यात आली होती आणि त्यानुसार आपण पाहतोय की इतका मोठा पोलिसांचा फौजफाटा, नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावरती आलेत आणि ही मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे। प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहू माधव, धन्यवाद। अगदी सविस्तर अपडेट तुर्तास आपण दिली आहेत।